नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांचे वटवृक्ष मंदिरात दर्शनासाठी गर्दी। अक्कलकोट निवासी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या 146व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी सोमवारी दिवसभरात स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले। श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 4 वाजल्यापासून श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागली होती। पहाटे 2 वाजता श्रींची काकड आरती करण्यात आली। यानंतर श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते श्री स्वामी समर्थ समाधी मठापर्यंत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। सकाळी 6 वाजता पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात लघुरुद्र पार पडले। सकाळी 7 वाजता श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती चेअरमन माजी नगराध्यक्ष महेश शिंगळे यांच्या हस्ते नामविणा सप्ताह समाप्ती सोहळा पार पडला। सकाळी 10 वाजता देवस्थानचे नैवेद्य आरती, दुपारी 12 वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते श्रींना नैवेद्य दाखविण्यात आला। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पुण्यतिथीनिमित्त दर्शन घेतले। या पुण्यतिथी सोहळ्यासाठी चेअरमन माजी नगराध्यक्ष महेश शिंगळे, प्रथमेश शिंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वला सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, विजय दास, गणेश दिवाणजी, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, संतोष देगावकर, संजय पाठक, श्रीपाद सरदेशमुख, अक्षय सरदेशमुख, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, गिरीश पवार, संजय पवार, ज्ञानेश्वर भोसले, दीपक जरीपडके आदींसह स्वामी सेवक, स्वामी भक्तांनी तसेच देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी समर्थांची 146वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये 12 दिवसाचा उत्सव या प्रसंगी संपन्न झाला। यामध्ये नामविना सप्ताह असेल, पारायण सप्ताह असेल, त्यानंतर धर्मसंकीर्तन सप्ताह असेल, त्यानंतर आज जो मुख्य उत्सव आहे त्या दिवशी नामविना सप्ताहाची सांगता असेल, त्यानंतर काल पारायण समाप्तीचं असेल, त्यानंतर धर्मसंकीर्तनाचा जो सप्ताह आहे त्याची देखील सांगता असेल। या सर्व जे उपक्रमाची सांगता आज या प्रसंगी झालेली आहे। त्यानंतर सकाळी परंपरेप्रमाणे पहाटे 2 वाजता जी प्रभात फेरी असते ती प्रभात फेरी दररोज म्हणजे प्रकट दिनापासून ते पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत प्रभात फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन ती समाधी मठापर्यंत जाऊन पुन्हा या मठात येते आणि त्यानंतर पहाटेची काकड आरती दररोज होत असते आणि त्या फेरीचा शुभारंभ प्रकट दिना दिवशी झालेला असतो आणि पंचपक्वानाचं भोजन प्रसाद देखील या ठिकाणी दिला जातो। तसेच सुरुवात याची ब्राह्मण भोजनाने केली जाते आणि आलेल्या सर्व स्वामी भक्तांना खिरीचा देखील प्रसाद राजघराण्याच्या वतीने या ठिकाणी प्रसाद वाटण्यात येत असतो आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सजवलेल्या पालखीतून मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन त्या ठिकाणी समाधी मठामध्ये ती पालखी विसावते आणि पुन्हा तिथे भजन वगैरे होऊन त्यानंतर ती पालखी 9:30 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी होऊन भजनाने आणि त्यानंतर शिराप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होते आणि उद्याच्याला जे आहे या ठिकाणी दही अंडीचा काल्याचा जो कार्यक्रम असतो तो होतो आणि दुपारी 4 वाजता तो काल्याचा कार्यक्रम होऊन त्या संपूर्ण 146वी उत्सवाची जी पुण्यतिथीची जी सांगता आहे ती सांगता होत असते। तरी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा भोजन प्रसादाचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। सेवा कार्य जे धार्मिक उपक्रम आहेत त्याची सुरुवात झालेली असते, त्याची समाप्ती पुण्यतिथी दिवशीच्या निमित्ताने होत असते आणि पहाटे 5 वाजता काकड आरती होऊन त्यानंतर 6 वाजता देवस्थानच्या वतीने लघुरुद्राभिषेक या ठिकाणी स्वामींना केला जातो आणि त्यानंतर देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरती केली जाते आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता परंपरेप्रमाणे त्रास होऊ नये
यासाठी नित्यनेमाने होणारे जे अभिषेक आहेत ते अभिषेक बंद करून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना स्वामींच्या चरणाला प्रसाद लावून देण्यात येतो. तसेच दर्शन रांगेची सोय केलेली आहे. महिलांसाठी एक रांग, पुरुषांसाठी एक रांग केलेली आहे. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आलेली आहे. पाण्याचे कूलर बसवण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी येण्यासाठी एक मार्ग केलेला आहे, जाण्यासाठी एक मार्ग केलेला आहे. कुठल्याही टाकलेले आहेत, वर शामियाना उभारण्यात आलेला आहे. अशा रीतीने सर्व सोयी सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. यासाठी पोलीस प्रशासन असेल, स्वामी समर्थ सेवेकरी असतील, सर्व विश्वस्त मंडळ असेल आणि पुजारी असतील, हे सर्वजण या ठिकाणी स्वामी भक्तांचं दर्शन कसं सुलभ होईल यासाठी परिश्रम घेत आहेत. श्री स्वामी.